नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. महापालिकांच्या निवडणुकामध्ये प्रचंड तोडफोड सुरू आहे. मतदानाला अवघे 9 दिवस बाकी आहेत. असं असताना राजकारण तापलंय, पेटलंय. तोडफोड सुरू आहे एकमेक प्रतिस्पर्धेत. विरोधकांच्या बालेकिल्ल्यामध्ये भूकंप घडवले जात आहेत. आजची ताजी बातमी म्हणजे मुंबईतील मनसेचे नेते संतोष धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. संतोष धुरी यांनी आज मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. ही मोठी घडामोड आहे. म्हणजे संतोष धुरी हे मनसेतलं एक मोठं नाव आहे. मीडियाशी बोलताना संतोष धुरी यांनी मनातली आग ओकली. संतोष धुरी म्हणाले की 2006 साली मनसेची स्थापना झाली. तेव्हापासून मी शिवसेनेतून राज ठाकरेंसोबत आलो आहे. म्हणजे मनसे स्थापन झाले त्या दिवसापासून मी राज ठाकरेंसोबत आहे असं संतोष धुरी म्हणाले. ते म्हणतात की आमचं रक्त भगवं आहे. पण आता जी युती झाली आहे ते म्हणजे हिरव्या लोकांशी ते जॉईन झाले आहेत. म्हणजे आपला राग संतोष धुरी बोलून दाखवतात की बाबा ते आमचं रक्त भगवं आहे आणि ते हिरव्या लोकांशी जॉईन झाले आहेत. संतोष धुरी पुढे म्हणतात ज्यांच्यामुळे राज ठाकरे यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, आता त्याच लोकांना राज ठाकरे यांनी जवळ केलं आहे. ज्यांच्यामुळे राज ठाकरे बाजूला झाले त्याच लोकांना राज ठाकरेंनी जवळ केलं आहे. आता त्या लोकांनी पूर्णपणे मनसेचा ताबा घेतला आहे. मनसे आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पूर्ण सरेंडर केला आहे. म्हणजे फार मोठं स्टेटमेंट आहे मनोज धुरी यांचं. धुरी म्हणतात की राज ठाकरेंनी पूर्ण पार्टी उद्धव ठाकरेंना सरेंडर केली आहे. मनसेला ठाकरे गटासोबतच्या युतीमध्ये ज्या जागा मिळाल्या आहेत त्या फक्त दिसायला 52चा आकडा आहे. मात्र त्या 52 पैकी 7 किंवा 8 जागा देखील निवडून येतात का हा प्रश्न आहे. त्याचं म्हणणं 52 दिल्या जागा पण त्यातल्या 7-8ही जागा निवडून येतील की नाही हा प्रश्न आहे. माहीम, दादर, वरळी, शिवडी या ठिकाणी मनसेची ताकद जास्त आहे. त्या ठिकाणी आम्ही 2-2 जागा मागितल्या पण तिथे 1-1 जागा देण्यात आली. म्हणजे संतोष धुरींचं असं म्हणणं होतं की हिरव्या लोकांशी आपण युती केली आहे. त्यांनी आणखी सांगितलं की आम्हाला युतीच्या चर्चामध्ये आम्हाला सहभागीच करून घेतलं नाही. आम्ही नाराज नाही पण आमचे नेते संदीप देशपांडे यांनाही या चर्चेत कुठेही घेतलं नाही. जेव्हा आम्ही याबाबत विचारणा केली तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले साहेबांनी सरेंडर केलं आहे. एक संदीप देशपांडे आणि दुसरा संतोष धुरी. म्हणजे काय तर तिकडून बांद्राच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोन्ही कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेत नको, कुठेही उमेदवार म्हणून पण नको, असा तह झाला आहे. आणि हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा धुरी म्हणतात की मी संदीप देशपांडेंना सांगितलं की जर असं होत असेल तर पक्षात राहण्यास काय अर्थ आहे. म्हणजे संतोष धुरी यांनी मनातली खतखत बोलून दाखवली आहे.
म्हणजे आता राज ठाकरे संतोष जुरी जे बोलत आहेत ते खरं असेल त्याप्रमाणे राज ठाकरेंनी वागले असतील तर ते भयंकर आहे. म्हणजे आता राज ठाकरेंना हे करून शेवटी मिळणार काय हाही प्रश्नच आहे. कारण हे दोन्ही संदीप धुरी आणि संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे जुने जुने नेते आहेत. त्यांना बाजूला ठेवून यांना काय मिळणार आहे. पण एक आहे, याच्यात उद्धव ठाकरे आपल्या शिकारीमध्ये यशस्वी होत चालले आहेत. उद्धव ठाकरे आपल्या मनाप्रमाणे साऱ्या गोष्टी करून घेत आहेत. त्यात त्यांना काय फायदा आहे ते नंतर निकालात दिसेल. पण सध्या तरी त्यांनी म्हणजे फासे टाकलेले आहेत. आता त्यात भाजप या हवेचा फायदा घेतोय. भाजपने लगेच संतोष धुरीला उचलला. आता निवडणुकीला फक्त आता 8-9 दिवस आहेत. या 9 दिवसात भाजप मनसेमध्ये किती तोडफोड करतो, उबाठामध्ये किती फोडफाड करतो हे पाहायचं. तुम्हाला काय वाटते, कुठपर्यंत जाईल हे प्रकरण? कॉमेंट करा. नमस्कार.